टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाही, मोर्चा राजसाहेबांनी जाहीर केल्यापासून समाजातल्या सर्वच स्तरांमधून मराठी माणसाचा जो पाठिंबा मिळतोय तो अभूतपूर्व आहे आणि तो आमचा सगळ्यांचा उत्साह वाढवणार आहे। आतापर्यंत आपण नेहमीच म्हणत आलो की राजसाहेबांना लोकांच्या मनात नक्की काय चाललंय हे कळतं आणि तेच यावेळेला आपल्याला सगळ्यांना जाणवलं की मराठी माणसाच्या मनातली जी खदखद होती, कुठेतरी त्याच्यावरती काहीतरी लादण्याचा प्रयत्न होत होता, ते अचूक ओळखून राजसाहेबांनी त्याला विरोध केला आणि जे पक्षाची स्थापना झाल्यापासून वेळोवेळी लोकांच्या मनातलं ओळखून त्या पद्धतीची भूमिका घेण्याचा जो भाग होता तो राजसाहेबांनी यावेळी करून दाखवला। आणि एखादी गोष्ट जर लादली जात असेल आणि ती लोकांना आवडलेली नसेल तर त्याला कोणीतरी नेतृत्व करून त्याला विरोध करावा लागतो। तो विरोध करण्याची भूमिका पक्षाने घेतलेली आहे, राजसाहेबांनी घेतलेली आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्रामधल्या सर्व मराठी जनमानसामध्ये प्रचंड पाठिंबा मिळतोय आणि त्यामुळे हा मोर्चा 100% यशस्वी होईल। नुसताच यशस्वी नाही होणार तर प्रचंड मोठ्या संख्येचा आधी यापूर्वी कधी असे मोर्चे झाले नाही एवढा तो मोठा मोर्चा असेल याची मला खात्री आहे। सर, भरपूर संघटनांनी समर्थन दिलं, बऱ्याच संघटनांनी म्हणजे विविध सामाजिक संघटना यांनी पाठिंबा तो मोर्चा जाहीर झाल्यापासून दिलेला आहे। मला स्वतःला सकाळपासून 3 ते 4 छोट्या सामाजिक संघटनांचे फोन आले की आम्हाला या मोर्चामध्ये यायचं आहे, काय करावं लागेल। म्हटलं तुम्हाला वेळोवेळी त्या बाबतीत कळवलं जाईल, तुम्ही फक्त लक्ष ठेवा आणि तुम्ही सगळ्यांनी त्या मोर्चात जरूर सामील व्हा। 2 पक्ष एकत्र येणार असं चर्चा सुरू आहे मोठी, त्याच्याबद्दल मला 2 पक्ष एकत्र येणार किंवा नाही हा विचार आत्ता माझ्या मनामध्ये नाही आहे। हिंदी सक्ती विरोधामध्ये जे मराठी माणसाच्या मनात चाललंय त्याच्या विरोधामधला हा मोर्चा आहे आणि तो मोर्चा यशस्वी होणं आणि ती हिंदी सक्ती मागे घेतली जाणं हा प्रथम विचार आहे। युती कोणाशी होईल नाही होईल, पुढचं राजकारण काय असेल याचा विचार आत्ता आमच्या मनामध्ये कोणाच्याच नाही आहे। हा मोर्चा यशस्वी होणं आणि हिंदी सक्ती मागे घेतली जाणं हा आमचा सर्वप्रथम विचार आहे आणि त्यासाठी हा मोर्चा आम्ही काढतोय। सत्तेमध्ये जे लोक आहेत ते पण तुम्हाला पाठिंबा दर्शवलाय। कसं आहे की प्रत्यक्ष कदाचित ते बोलू शकत नसतील पण खासगीमध्ये अनेकांचे फोन आले की तुम्ही घेतलेला जो मुद्दा आहे तो अत्यंत योग्य आहे, लोकांच्या मनातलं जे काही चाललंय ते तुम्ही बोलतात, त्यामुळे आमचा तुम्हाला पाठिंबा आहे। आता ते किती मोठ्या संख्येने येऊ शकतील, कुठलाही झेंडा त्या मोर्चामध्ये नसणार आहे राजसाहेबांनी सुरुवातीला सांगितले, त्यामुळे त्यांच्यापैकी सुद्धा बहुसंख्य त्याच्यामध्ये दिसले तर मला आश्चर्य वाटणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।